भाग्यविजयमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर आणि आपण ब्रेक पर्यंत मला वाटतं गोमेद आणि केतूचा रत्न लसणे याच्याबद्दल जाणून घेतलं आणि आता वेळ झाली आहे मेल्सच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची। सुरुवात करतोय सुदेश यांच्या मेलने। सुदेश यांचं म्हणणं आहे की त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलंय पण त्यांना इंटरेस्ट आहे कॉम्प्युटर फील्डमध्ये आणि त्याच्यात त्यांना जर जॉब करायचा आहे तर ते शक्य आहे का? हां, निश्चित त्यांना शक्य आहे कारण त्यांच्या लाभस्थानामध्ये सूर्य आहे आणि त्यासोबत गुरु पण तिथे बसलेला आहे। सूर्य इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर या गोष्टींमध्ये यश दाखवतं। तर त्यांनी जर त्यामध्ये प्रयत्न केले तर फक्त एक आहे की त्यांच्या कर्मस्थानाचा म्हणजे दशम स्थानात स्वामी रवी आहे त्याची जर रत्न माणिक त्यांनी धारण केले तर त्यांना लवकर ग्रोथ मिळू शकते। ओके, बरं आपल्याला पुढचा मेल जो आलेला आहे तो सविता यांचा। त्यांनी खूप अब्रप्टली म्हटलंय की माझ्या आयुष्यात प्रचंड संकट आलेत, अनेक वर्षांपासून फक्त संकटांची झगडतेच आहे। त्यांनी जन्मकुंडली सुद्धा त्यांची दिलेली आहे, तर त्याच्यावरती काय उपाय आहे? महत्त्वाचं काय की ह्यांच्या कुंडलीमध्ये एक आहे की ह्यांच्या शनी आणि सूर्याची युती झालेली आहे। ह्यांच्या कुंडलीमध्ये ह्यांचा एक स्वभाव जो असतो ना की एकदम भावनिक असतो आणि महत्त्वाचं काय की ह्यांच्या कर्मस्थानामध्ये शनी राहूची युती आहे। त्यामुळे काय होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे सोपी गोष्ट आपले पैसे जरी आपल्या बँकेत अकाउंटवर असेल तर तिथे गेल्यावर आपली सही तरी चुकेल काहीतरी होईल की अशा गोष्टी ती मिळत नाही। आता एक माझ्याकडे एक याच्यावरून एक आठवलं मला की माझ्याकडे एक क्लायंट आहेत मुकुंद म्हणून, त्यांचं आडनाव नाही सांगत पण त्यांची अशीच परेशानी असते, ते कोणत्याही गोष्टीमध्ये अडचणीमध्ये येतात। म्हणजे बँकेत गेले तर चेक जमा करायला गेलं तर चेक हरवला जाईल त्यांचा, बरं चेक सापडला तर ते समोरच्यानं चेक स्टॉप केलेला असेल ते पुन्हा चेक जमा करता येणार नाही, पुन्हा बाहेर गाडीवर बसायला गेलं तर चावी हरवलेली असेल। अशी जी वेंधळटपणाचे जे गोष्टी असतात ना त्या गोष्टी ह्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर होतात, मी ते पाहिलं आणि त्याच्यामुळे ह्यांच्या आयुष्यामध्ये संकट येतात। ते अशी जे संकटे न येण्यासाठी ह्यांनी जर पुष्कराज आणि पवळा मंगळाचे रत्न हे जर धारण केलं तर निश्चित यांना त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो। बरं पुढचा जो मेल आहे तो संतोष यांचा। संतोष विचारतात की नोकरीत प्रचंड अडचणी येतात, त्यांनी एक दोन ठिकाणी नोकरीसाठी पैसे सुद्धा भरलेत पण त्याचा काही उपयोग झाला नाही, तो माणूस पळून गेला, तर मग मुळात ह्यांची कुंडली जी आहे ना मी पाहिली ती व्यवसायाला अशी पूरक अशी आहे। तर ह्यांनी व्यवसायामध्ये लक्ष द्यायला पाहिजे कारण नोकरी हे करू शकत नाही, एक तर ह्यांचा तापट स्वभाव आहे आणि हे कोणाच्या हाताखाली काम करू शकत नाही। दुसरी गोष्ट ह्यांनी जे पैसे दिलेले आहेत तर ते त्यांनी भावनेच्या भरामध्ये किंवा घाईघाईमध्ये दिले त्यामुळे तिथून त्यांना ते रिझल्ट मिळणार नाहीत। त्यांनी ते पैसे वापस घेतलेले कधीही चांगले आणि व्यवसायामध्ये सुद्धा ह्यांनी जर समजा स्त्रियांशी संबंधित म्हणजे सौंदर्य प्रसाधनाचा व्यवसाय केला किंवा जमिनीशी संबंधित किंवा त्यांनी जर खाद्यपदार्थाशी संबंधित जर व्यवसाय केला तर निश्चित त्यांना त्याच्यामध्ये बेनिफिट चांगले मिळेल। ओके, पुढचा जो मेल आहे तो मुंबईवरनं सागर पोखरे यांचा आहे। त्यांनी त्यांची जन्मतारीख दिली आहे 17 सप्टेंबर 1976 आणि संध्याकाळी 5:17 त्यांचा जन्म आहे, तर मी कोणतं रत्न वापरू असं त्यांनी विचारलं। आता मी त्यांची कुंडली पाहिली त्याच्यावर एक आहे की त्यांचा जो व्यवसाय आहे तो सौंदर्याशी संबंधित आहे आणि त्यामुळे त्यांनी जे हिरा आणि नीलम हे रत्न जर धारण केले तर निश्चित त्यांच्या व्यवसायाला एक वेगळी झालर मिळेल आणि त्यासोबतच प्रगती होईल आणि स्वतःचं वैयक्तिक असं काहीतरी त्यांना तिथे स्वतःचं नाव कमवता येईल। ओके, पुढचा जो मेल आहे तो राजाराम शेळके यांचा आहे। लग्न जुळत नाहीये त्यांचं, तर व्यवस्थित स्थळ यावं असं। मुळात काय की ह्यांच्या कुटुंब स्थानामध्ये मंगळ आहे, चतुर्थ स्थानात मंगळ असल्यामुळे काय होतं की मुली येत नाहीत आणि दुसरी गोष्ट ह्यांच्या सप्तमात प्लुटो बसलेला आहे। सुरुवातीला हे स्वतःहूनच काय असतं की ह्यांचे मुली संबंधीचे स्वप्न फार वेगळे असतात आणि ती एखाद्या समजा आपण काय करतो एखाद्याच्या अंगावर पाहिलेला ड्रेस तसंच मला घ्यायचं म्हणून आपण दुकानात गेलं तर तसंच नाही भेटणार, थोडंफार तरी डिझाईनमध्ये चेंज असेल किंवा कपड्यामध्ये थोडी क्वालिटीमध्ये चेंज असेल, पण तुम्ही जर एखादी गोष्ट मनात धरून मला तसंच पाहिजे म्हणलं तर ते भेटणं फार मुश्किल असतं। तर तसं ह्यांचं झालेलं आहे की ह्यांच्या मनामध्ये जे आहे तसंच भेटेल। काय लग्न म्हणजे काय असतं की तडजोड असते आणि काही त्या ठिकाणी तडजोड करणं गरजेचं असतं। प्रत्येक गोष्ट म्हणजे हाताची पाची बोटं जसे सारखे नाहीत तसंच प्रत्येक व्यक्ती एक दुसऱ्यासारखा नसतो, त्यामुळे तुम्हाला तिथे थोडीफार ॲडजस्टमेंट करावं लागेल, काही तुमच्या अपेक्षा कमी करावं लागतील आणि त्या तडजोड केली तर निश्चित ह्यांचं लग्नाचे योग आहेत आणि त्यासाठी जर त्यांनी गुरुचे रत्न पुष्कराज आणि पवळाचं रत्न धारण केले तर निश्चित विवाहाचे योग त्यांचे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येतील। बरं पुढचं जे मेल आहे तो म्हणजे लक्ष्मण आहेत, लक्ष्मण नंदुरबारवरनं विचारतायत। ते म्हणतात की माझी लग्नात फसवणूक झालेली आहे, या पुढचं आयुष्य माझं नेमकं कसं असेल? मुळात काय ह्यांची फसवणूक होण्यामागचं कारण आहे की ह्यांच्या सप्तम स्थानामध्ये राहू आणि मंगळ आहे, त्यामुळं विवाहाच्या वेळेस एकतर ह्यांनी एक तर कुंडली पाहिली नसावी किंवा दुसरी गोष्ट जी काय आहे की ती फसवणूक समोरचे लोक चीट कशामुळे करतात की जेव्हा तुम्ही त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता आणि का एक तर तुम्हाला घाई झालेली असेल
किंवा समोरच्याने सांगणाऱ्याने त्यांच्याबद्दल खूप जास्त काहीतरी सांगितलं असेल. तर असे बरेच किस्से माझ्याकडे येतात की जिथे फसवणूक होते. किंवा आपण पाहतो आजकाल की ऑनलाईन आपण स्थळं पाहतो, त्यामध्ये बरेचदा एक तर किस्सा असा औरंगाबादचाच किस्सा एक असा आहे की लग्न झालं, मारवाडी समाजाची मुलगी आहे ती, तिचं लग्न झाल्यानंतर ज्या घरामध्ये तिला दाखवायचं त्या मुलाकडच्यांनी पाहिलं होतं, लग्न झाल्यानंतर 15 दिवस ती सासरी राहिली आणि सासरे राहिल्यानंतर 15 दिवसांनी जेव्हा माहेरी आली, नंतर जेव्हा ती तिथे गेली तर ती घरही नाही आणि ती माणसंही नाही तिथे. तर ते जे घर होतं ते दुसऱ्याचंच होतं. तर अशा गोष्टी होतात. तर अशा वेळेस थोडी पारदर्शकता ह्या गोष्टी पाहणं फार गरजेचं आहे. त्या मुलीच्या मनावर काय बिंबलं असेल, एकदम ती माझ्याकडे येऊन मला म्हणली की माझ्या आयुष्यात असं का घडलं. आता हे घडण्यामागचं काय की विवाहाचे योग होते त्यावेळेस तुम्ही पारदर्शकता ठेवली पाहिजे, त्यांच्याकडे जाऊन माहिती घेतली पाहिजे की नेमकं काय आहे आणि त्यानंतर आजूबाजूची त्यांची नातं काय आहेत. ते जुन्या काळामध्ये कसं असेल की मामे गोत्र, आत्या गोत्र ह्या सगळ्या गोष्टी का पाहायला जायच्या. त्याचं कारण होतं की कुठंतरी ती लिंक लागली पाहिजे. ती लिंक लागल्यानंतर मग आजकाल काय होतं की फक्त पॅकेज पाहायला जातं की पॅकेज कोणतं, मग असं आहे का मोठ्या मोठ्या गप्पा, मग असं फॉरेनला जाणाऱ्या हे जे मोठ्या मोठ्या गप्पा, त्याच्यामुळे ह्या फसवणूक होतात आणि त्याच्यामुळेच ह्यांची पण फसवणूक झाली. पण हरकत नाही, पण ह्यांचे पुनर्विवाहाचे योग आहेत. त्यांनी तसे प्रयत्न केले तर निश्चित त्यांना यश मिळू शकतं. त्यांनी फक्त शुक्राचं रत्न, डायमंड आणि नीलम धारण केला पाहिजे. त्यासोबत एक शिव महात्मा म्हणून असतं, ती एक पोथी जर त्यांनी नित्यनियमानं दर सोमवारी वाचली तर निश्चित त्यांना पुनर्विवाहाचे योग येतील. नक्कीच. पुढचा जो मेल आहे तो सागर विचारतायत की मला गेले अनेक महिन्यांपासून विचित्र अनुभव येत आहेत. माझं कोणतेही काम होत नाहीये, स्थिरता नाहीये, माझं डोकं काम नाही करत आहे, मी काय करू. हां, तर ह्यांचं मेन काय की ह्यांची मकर रास आहे. मकर राशीच्या लोकांना स्ट्रगल हा भरपूर असतो आणि सातत्यानं ते स्ट्रगल करावं लागतं. फक्त काय की तिथे संयम ठेवणं फार गरजेचं आहे. तुमच्या प्रयत्न तुम्ही जर हारलात की मग संपलं, तिथे काहीच करू शकत नाही. आता अशा व्यक्तीनं संयम ठेवणं याच्यासाठी गरजेचं आहे की पुढे सोर्सेस वाढण्यासाठी तुम्हाला सातत्यानं कन्सिस्टन्सी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर तुम्ही आज हारलात तर तुम्ही जागेवर बसून राहताल, तुमच्या पुढे भविष्यात अंधारच राहील. तर त्यासाठी एक ह्यांच्यासाठी महत्त्वाचं की ह्यांचा शनी जरी मकर रास असली तर शनी कुंभ राशीमध्ये आहे. त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे, एक आशेचा किरण आहे. यांनी जर नीलमरत्न धारण केलं आणि त्यासोबत पाचूरत्न धारण केलं तर निश्चितच यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि यश मिळेल त्यांना. तर पुढचा जो मेल आहे तो सोनाली विचारतात. सोनालींचा प्रश्न आहे लग्नासाठीचा, माझं लग्न कधी ठरेल असं त्यांनी विचारलंय. ह्यांचं लग्नाचे आता ह्यांचं सध्या वय जे आहे, मी पाहिली कुंडली त्यांची, ते 24 वर्ष वय चालू आहे. पण त्यांना सध्या गुरुबळ नाही आहे. तर त्यांना 2017च्या ऑगस्ट नंतरचा जो पिरियड आहे त्यावेळेस त्यांचे लग्नाचे योग आहेत. त्यावेळेस त्यांनी प्रयत्न केले तर निश्चित त्यांचे विवाह योग जुळून येतील. बरं, अश्विनी यांचा पुढचा मेल आहे. अश्विनी म्हणतायत की 2011 साली माझं लग्न झालं, पण त्याच्यानंतर काही वर्षातच माझा घटस्फोट झाला, तर पुन्हा माझं लग्न होईल का असं त्यांनी विचारलंय. काय की घटस्फोट होण्यामागचा आता ह्यांची मी कुंडली पाहिली तर त्यामध्ये एक आहे की ह्यांच्या सप्तम स्थानामध्ये असा कोणताही अशुभ ग्रह नाही की जेणेकरून घटस्फोट होईल किंवा मंगळ पण ह्यांच्या कुंडलीमध्ये नाही आहे. पण हे असं का घडलं तर त्यांनी मला हा पण प्रश्न विचारला होता की असं का घडलं. तर त्यामध्ये होऊ शकते की लग्न जमवताना तुम्ही मॅच मेकिंग केले नाही. आता बरेचदा मॅच मेकिंगमध्ये पण काय प्रॉब्लेम येतो की आपण गुणमिलन पाहतो. 36 पैकी 18 गुण मिळाले म्हणजे आपल्याला विवाहाला योग्य. पण त्यासोबतच माझं म्हणणं की गुणमिलनासोबतच तुम्ही कुंडली सुद्धा मॅच करणं फार गरजेचं असतं. त्यातून हे कळतं की मिस्टराचा स्वभाव आणि त्याच्या पत्नीचा स्वभाव, म्हणजे मुलाचा आणि मुलीचा स्वभाव, हे दोघांचे स्वभाव कळते. दोघांची विचार करण्याची पद्धत कशी, वागण्याची पद्धत कशी आहे, व्यावहारिकता काय आहे, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा त्यांची काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. मग अशा गोष्टी जेव्हा आपण नाही पाहत तेव्हा आता त्यांच्या मिस्टरांची पण कुंडली पाहिली, त्यांचा प्रचंड अग्रेसिव्ह स्वभाव आहे आणि ह्यांचा स्वभाव शांत आहे. त्याच्यामुळं आणि त्यांची ह्या मुलीकडून म्हणजे पत्नीकडून अपेक्षा खूप आहेत. आर्थिक बाबतीत पण आहेत आणि ह्यांचा जे स्वभाव आहे त्याचं फ्रंटलाईन बोलण्याचा नाही. त्यामुळे ह्या गोष्टी झाल्या आणि अपेक्षा त्यांच्या जास्त असल्यामुळं जे काही घडलं ते चांगल्यासाठीच घडलं असं मला वाटतं की जे घटस्फोट झाला ते त्यांच्यासाठी चांगलं झालं. कारण आयुष्यभर ते सहन करण्यापेक्षा तिथे थांबलेलं कधीही चांगलं. पण यापुढे त्यांचे विवाहाचे योग आहेत. त्यांनी जर मी जसं आता सांगितलं की शिव महात्मा आणि मागच्या मी एपिसोडमध्ये सांगितलं होतं पती मनोहर देही मनोवृत्तानुसार तारनेम दुर्ग संसार सागरस्य सौभाग्यताम, म्हणजे असा मला पती दे की ते माझ्या सौभाग्य चिरकाळ टिकवणारा असेल आणि दिसायला पण पती मनोहर देही, मनोहर म्हणजे मनाला हरविणारा असा सुंदर दिसणारा असा मला पती दे. ह्या मंत्राचा त्यांनी जप केला तर निश्चित त्यांना त्याच्यामध्ये यश मिळेल. तर पुढचा मेल आहे तो अजय यांचा. अजय विचारतात की मला हिरा रत्न सूट होऊ शकतं का. एक ह्यांच्या कुंडलीमध्ये भाग्यस्थानाचा स्वामी शुक्र आहे आणि त्या ठिकाणची रास वृषभ आहे
आणि त्याच्यासोबत त्यांनी फक्त हिरा रत्न जर धारण केला तर उन्माद माजू शकतो. म्हणजे काय की हिरा काय करतो की माणसाला ऐश करायला शिकवतो. त्याच्यामुळे काय होतं की चुकीच्या मार्गाला आपण जाऊ शकतो. त्यासोबत मग त्यांनी त्यासोबत चुकीच्या मार्गाला जाऊ नये यासाठी त्यांनी जर पाचूरत्न धारण केलं, म्हणजे नुसता हिरा सूट होतो त्यांना, पण त्याच्यासोबत त्यांनी पाचूरत्न पण जर धारण केलं तर निश्चित त्या दोन्हीचा मिळून त्यांना चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. बरं, आज खरं तर आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण एक आठवण करून देते की आपण जवळपास जी सगळी रत्न होती त्याच्याबद्दल आपलं बोलणं झालेलं आहे. पुढच्या रविवारी 3 वाजता आपण एक नवीन विषय घेऊन येणार आहोत. तो विषय काय आहे त्याच दिवशी तुम्हाला कळेल, कारण की तो एक वेगळा विषय असणार आहे. तुमच्याच लोकांनी किंवा तुम्हाला जे काही विषय वाटतायत की आम्हाला हे असं वाटतंय की सरांनी या विषयावरती आम्हाला मार्गदर्शन करावं, अनेक मेल आलेले आहेत विषयासंबंधी आपल्याला सुचवले लोकांनी, त्यानुसार आपण ते विषय घेणार आहोत आणि प्रत्येक विषय वेगळा असेल. नक्कीच. चला, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना रत्नाबद्दल जी खूप उपयुक्त अशी माहिती दिली त्यासाठी आपले खूप खूप आभार. भाग्यविजयमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.